नाही रे, चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात. नाही ते काय आपल्या नशिबात नेहमी कळकट मळकट कामाला बळकट. नमस्कार भावांनो, चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात हा व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवला, कारण का मला असं वाटतंय की ज्या काही 99% चांगल्या मुली आहेत त्यांना ही 100% छपरी केस रंगवलेली, केस उभी केलेली, वाकडी आणि तिकडी, कपडे कसे घालायचे, कुणाशी कसं बोलायचं अशी मुलं आवडतात. हे 99% मुलींना 1% मुली असू शकतात ज्यांना अशी मुलं आवडतात ज्यांच्या आयुष्यात काहीतरी ध्येय आहे, सोज्वळ, सभ्य, पुरुषत्व असलेली, डोक्यानं पण पुरुष असलेली आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी गोल असलेली. आता हे सगळं डायलॉग एका पिक्चरबद्दल आपण लागू करणार आहे. त्या पिक्चरचं नाव आहे रहना है तेरे दिल में. हा पिक्चर तुम्ही नक्कीच बघितला असाल, कारण का हा कल्ट क्लासिक कॅटेगरीतलाच पिक्चर आहे. कारण याचं सगळं चांगलं होतं बघा. याची स्टोरी म्हणा, डायलॉग म्हणा, कॅरेक्टर म्हणा, म्युझिक सगळं जबरदस्त होतं. सगळं गाणी तेवढी चांगली होती, गाणी, म्युझिक, बाकी सगळं काय रेग्युलर एक छोटी लव्ह स्टोरी असल्यागत होतं. आता याच्यामध्ये 2 महत्त्वाचे कॅरेक्टर घेतलेत. एक म्हणजे मॅडी आणि दुसरा म्हणजे सॅम. आता मॅडी हे एवढा 3rd क्लास पोरगा असतोय ना, त्याचं काय म्हणजे बोलायचंच काय काम नसतंय. पण सॅम एवढा चांगला असतोय ना, त्याला म्हणजे तो सभ्य असतोय, रेग्युलर असतोय, त्याच्या आयुष्यात गोल असतोय, हे सगळं काय असतंय, तरी पण त्याला ती मुलगी मिळत नाही. त्यामुळं आपण या व्हिडिओमार्फत सॅमला मुलगी तर मिळवून देऊच शकत नाही, कारण ते डायरेक्टरचं काम होतं. पण या व्हिडिओमार्फत आपण सॅमला न्याय नक्की मिळवून देणार आहे. आता सॅमला न्याय मिळवून द्यायचं म्हणजेच काय, आपण कंपॅरिझन करणार आहे की मॅडीच्या तुलनेत सॅम कसा योग्य होता. जी काही ती रीना होती, रीनासाठी तो सॅम किती चांगला होता, योग्य होता. पण रीना हे मात्र असं झाड होतं, तिला ही म्हणजे माकडच पाहिजे होती. त्यामुळं काय करणार आपण. चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये बोलूया आपण सॅम आणि मॅडीचं कंपॅरिझन करूया आणि यातला चांगला पुरुष, चांगला आणि रीनासाठी योग्य कोण होता आणि तिला कोण मिळतोय हे बघूया. पिक्चरच्या सुरुवातीलाच आपल्याला कळते की 2 कॅरेक्टर आहेत, एक मॅडी आणि दुसरा सॅम. सॅमला जेव्हा आपल्याला इंट्रोडक्शन होतं, सॅम हा कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी असतो, कॉलेजमध्ये टॉप असतो, सगळ्यांना चांगली माहिती देत असतो, हेल्प करत असतो, टॉप असतो एज्युकेशनमध्ये, सगळं काय ओके असतं. आणि त्याचवेळी मॅडीचं इंट्रोडक्शन होतं. मॅडी हा एकदम 3rd क्लास असतो, कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करत नाही, सगळ्यांना मारणं म्हणजे भांडणं वगैरे करणं ही अशी मॅडीची लक्षणं असतात. आणि इव्हन तो मुलींना काय छेडछाड पण करत असतो. हे सगळं आपल्याला इथं बघायला मिळतं. आणि इव्हन दोघांच्यामध्ये चांगली दुश्मनी असते की जेव्हा काय ते म्हणजे सॅमच्या मित्रमैत्रिणींच्या बसलेला असतात त्यावेळी हा मॅडी जात असतो आणि मुलींची छेड काढत असतो. पण सॅम हा योग्य पद्धतीनं आवाज उठवत असतो. म्हणजे सॅमला माहीत असतं की बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे. मग तिथून आपल्याला कळतं की दोघांच्यामध्ये युद्ध असतं. युद्ध चालू होतं कारण 2 रायव्हल कॅटेगरी. इथं आपल्याला कळतं की रीनासाठी चांगला माणूस कोण आहे, सॅम आहे. कारण त्याच्याकडं नेमकं वागायचं कसं, बोलायचं कसं, आयुष्यात करायचं काय हे सगळं त्याच्याकडं असतं. पण त्याच्या विरुद्ध मॅडीकडे काहीही नसतं. ना त्याच्या आयुष्यात ध्येय असतं, ना कुणाशी कसं बोलायचं आहे, कसं वागायचं आहे हे माहीत असतं. म्हणजे त्याला काहीच माहीत नसतं. तिथून सगळं ते म्हणजे दिवस सगळे संपतात, कॉलेजचे दिवस संपतात, दोघंही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात. आणि ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय चालू होतं की आयुष्यात आपल्याला काहीतरी करायचं आहे. जसं काही त्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे तिथून आपल्याला सॅम दिसणं बंद होतो आणि पूर्ण फोकस येतो इथं मॅडीवर. आता मॅडी पण इंजिनियर झालेला असतो आणि तो मेकॅनिकल इंजिनियर असतो आणि तो एका इन्स्टिट्यूटमध्ये तो ज्युनियर इंजिनियर कामासाठी असा लागलेला असतो. पण तिथं जेव्हा त्याला एक ऑफर येते की अमेरिकेत कामाला लागायची आणि त्याला चांगला खाऊन पिऊन सगळं काही पगार मिळणार असतो, पण ती ऑफर तो नाकारतो कारण त्याला आपल्या देशामध्येच राहायचं असतं, आपल्या बाबाबरोबर राहायचं असतं. इथं मॅडीला 1 मार्क, कारण मॅडी या गोष्टीत क्लिअर असतो, त्यामुळं तो काही जात नाही. पण मॅडी असा 3rd क्लास, त्याचे मित्र हे सगळे दारू सिगरेट ओढणारे, लोकांना शिव्या घालणारे हे असे का असतात हे आपल्याला कळतंय जेव्हा त्याच्या आपण बाबाला बघतोय. त्याचा बाप एक म्युझिक सीडीची लायब्ररी चालवत असतो आणि पुस्तकांची पण. आणि नुकत्याच म्हणजे तरुण मुलींशी तो छेडछाड करत असतो, त्यांच्याशी फ्लर्ट करत असतो. तेव्हा आपल्याला कळतंय की हा मॅडी असा आहे, कारण बाप असा आहे म्हटल्यावर मॅडी असाच असणार. पण तिकडं मात्र सॅमचं जे काय आई बाबा एकदम चांगले बिझनेसवाले, एकदम संस्कारित असे असतात. इथं सुद्धा आपल्याला कळतं की चांगलं घराणं कुठलं आहे, सॅमचं की मॅडीचं. सॅमचं घराणं चांगलं आहे ते नंतर आपल्याला कळतं. पण त्याच्यानंतर सगळं काही सुरळीत चालू असतं आणि अचानकपणे मॅडीला एक मुलगी दिसते आणि त्या मुलगीशी तिचं
त्याला खूप आवडते आणि तो तिच्या प्रेमात पडतोय. तिच्या प्रेमात पडल्यानंतर तो याच्या बाबाशी चर्चा करतोय, मॅडी स्वतःच्या बाबाशी, असं मुलगी आवडली, काय करू. मग तो म्हणतोय तिचा पत्ता वगैरे काढ. मग तो त्या मुलगीच्या मैत्रिणीकडे जातो आणि मैत्रिणीला विचारतो की असं तुझ्याबरोबर ती होती. आणि तिथं आपल्याला कळतं की मॅडी खूप खोटं बोलतो, म्हणजे मॅडी खोटारडा पण आहे. सगळे काही म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या ज्या काही वाईट क्वालिटीज आहेत ना, त्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला कोणामध्ये बघायला मिळतात, आपल्याला मॅडीमध्ये बघायला मिळतात. तो तिच्याशी इतकं खोटं बोलतो की मी तिचा जवळचा मित्र आहे, आमची पाहुणे आहे आणि तिचा नंबर दे. मग तिचा नंबर वगैरे घेतो आणि तिच्या आयुष्यात जातो. पण जसा काही फोन करतो तेव्हा त्याला कळतं की जी मुलगी ह्याला आवडलेली आहे तिचं लग्न ठरलेलं आहे आणि जो कोणी अमेरिकेहून एक मुलगा येणार आहे त्याच्याशी लग्न आहे. मग हा काय प्लॅन करतो की जो काय अमेरिकेहून राजीव बनून येणार आहे हा राजीव बनून जाणार आणि तसंच तिच्या आयुष्यात हा राजीव बनून जातो. म्हणजे किती खोटं बोलतो बघा. जिच्यावर हा प्रेम करतो तिच्याशी ह्याचं नातंच सगळं खोट्यावर टिकून असतं, पण तरी पण त्या मुलगीला ह्याचं काहीही माहीत नव्हतं. आता तुम्ही त्या मुलगीच्या दृष्टीने जर विचार केला, ती तर फक्त त्याच मुलाशी बोलत असते जिच्याबरोबर तिचं लग्न होणार असतं. त्यामुळे त्या मुलगीचा हिच्यामध्ये काय दोष नसतो, पण ती डबल गेम करते, ते मी शेवटी तुम्हाला नंतर सांगतो. तिच्या आयुष्यात हा प्रवेश करतो राजीव बनून, मॅडी बनून नाही, राजीव बनून. आय एम राजीव फ्रॉम अमेरिका असं सांगून सगळं तिच्या आयुष्यात प्रवेश करतो आणि 5-6 दिवस तिच्याबरोबर घालवतो. आणि मग नंतर त्या मुलगीला हा आवडायला लागतो. मुलगीला राजीव आवडायला लागतो कारण हा राजीव आहे म्हणून सांगितलेला असतो. पण ह्या मॅडीच्या सगळ्या आतल्या क्वालिटीज ते लपवून ठेवतो आणि राजीव असं सगळं तिला जसं आवडेल तसं वागायला चालू करतो. आता इथं 1 मार्क आपण देऊ शकतो मॅडीला, कारण का स्वतःचं जे काय ओरिजिनल कॅरेक्टर आहे ना, नाही पण तो देऊ पण शकत नाही, कारण ते स्वतःचं ओरिजिनल कॅरेक्टर लपवून ठेवतो आणि खोटी प्रतिमा तिच्यापुढे सादर करतो. पण ती ट्विस्ट तिथं येतो जेव्हा खरोखरचा राजीव येतो अमेरिकेतून आणि तो खरोखरचा राजीव असतो सॅम. आता सॅम आल्या सगळ्यांना भेटतो आणि तेव्हा त्या मुलीला कळतं की बाबा आपल्याला मॅडीनं फसवलं आहे. आता मॅडी आणि सॅम दोघं समोरासमोर येतात आणि पुन्हा ते कॉलेजमधले दिवस आठवतात. पण तिथं सॅम सरळ म्हणतो की हे काय आपली कॉलेजची दुनिया नाही आहे, माझं लग्न आहे, ही माझी होणारी बायको आहे, त्यामुळे इथून तू निघून जा. पण मॅडी असं कसं जाईल? मॅडी एकदम आपला रावडी टाईप असतो आणि तो सॅमला सरळ धमकावतो ही माझी आयटम आहे, मी ज्यावर प्रेम करतोय ती पण माझ्यावर करते आणि तू इथून निघून जा. म्हणजे तो शेवटी धमक्या देतो, एक्स्टॉर्शन खंडणी मागितल्यासारखं मारामाऱ्या हाणामाऱ्या करतो, हे सगळं करतो. आणि नंतर थोड्या दिवसानंतर आपल्याला कळतं की जेव्हा लग्न असतं तेव्हा लग्नाचं कार्ड वगैरे त्याच्या हातात येतं आणि चित्रपटाच्या शेवटी जसा काही एअरपोर्टचा सीन येतो तेव्हा आपल्याला तिथं कळतं की सॅमला हे कळतंय की खरोखर ह्या रीनाला हा मॅडीच पाहिजे झाला आहे. आणि मग सॅम शेवटी म्हणतो की तुझं प्रेम मॅडीवरच आहे आणि तू जा. आणि तो तिला सांगतो तू जा मॅडीकडं, आणि ती जाते मॅडीकडं आणि मॅडीच्या गळ्यात पडते. आता मुद्दा हा बघा, सॅम आणि मॅडी ह्या दोघांचं कंपॅरिझन तुम्ही जर केला तर प्रॅक्टिकली ती मुलगी कुणाला पाहिजे होती, कुणाला मिळायला पाहिजे होती? ती मुलगी मिळायला पाहिजे होती सॅमला. कारण सॅम आणि मॅडी या दोघांच्यामध्ये दिसणं जाऊ द्या, दिसायला पण आपण म्हणू की हे सब्जेक्टिव्ह आहे, कुणाला कोण आवडेल, पण ठराविक व्यक्तिमत्व, मोठ्यांशी कसं बोलणं, मित्रमैत्रिणी कसे, आईबाप कसे, घरानं कसं, या सगळ्या बाबतीत सॅम हा उजवा ठरत होता. पण सॅमला ती मुलगी मिळालीच नाही. म्हणजे एवढं चांगलं वागून सॅमच्या आयुष्यात हातात आलं काय? घंटा. सॅमच्या हातात आली काय? घंटा. त्यामुळे ह्या व्हिडिओमार्फत आपण सॅमसाठी न्याय मागायचा आहे. त्यामुळं सॅमवर अन्याय झाला आहे आणि सॅमला न्याय मिळालाच पाहिजे. इन फ्युचर कधी ह्याचा दुसरा पार्ट वगैरे निघाला तर ती मुलगी ही फायनली सॅमला मिळाली पाहिजे आणि सॅमवर झालेला अन्याय हा धुवून टाकला पाहिजे. तर या व्हिडिओमार्फत आपण सॅमसाठी न्याय मागणार आहे. आणि तुम्हाला पण पटलं असेल की सॅमवर अन्याय झाला आहे तर तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा की सॅमला न्याय मिळालाच पाहिजे.